की जे हैदराबाद गॅजेटियर सरकारने लागू केले ते लागू होऊ शकत नाही असं काही लोक म्हणत आहेत, नव्हे तर ते वारंवार त्याच्यावर काहीतरी पुरावे देत आहेत। मात्र मला असं वाटतं की आपण जी लढाई लढली, मराठा समाज पूर्ण ताकदीने मुंबईमध्ये जाऊन जी लढाई त्या ठिकाणी आपण लढली, जो गुलाल आपण त्या ठिकाणी उधळला तो योग्यच आहे। त्याचं कारण असं की ज्या 5 मागण्या मान्य झाल्या त्याच्यापैकी 4 मागण्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या होत्या, त्या देखील महत्त्वाच्या होत्या। मग त्यामध्ये आत्महत्या केलेली असेल किंवा मग त्यामध्ये त्यांना मदत निधी मिळणं असेल, त्यांना नोकरी मिळायचं असेल, शिंदे समितीची मुदत वाढ असेल, जे कुंभी प्रमाणपत्र सापडले त्याच्यामध्ये अजून पारदर्शकता असेल किंवा ते लवकरात लवकर कशा पद्धतीने करता येईल ती गोष्ट असेल, अशा एक ना अनेक गोष्टी। आणि महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांचा स्वाभिमान या ठिकाणी। आणि मग तुमची जे लोक सांगत आहे की काही फायदा झाला नाही, हैदराबाद गॅजेटियर लागू झालं नाही, तर अजून मराठ्यांना संघर्षाची सवय आहे, अजून कुठं काय गेलंय, अजून आपण लढू शकतो, अजून ते नेतृत्व आपलं आहे ना। कोणाचं काय असं म्हणणं आहे का किंवा तिथंच उपोषण करून तिथंच सगळ्या काही गोष्टी संपवायला पाहिजे होता? मी तर याचिकाकर्ते ज्यांनी कोर्टामध्ये याचिका केली त्यांचं धन्यवाद व्यक्त करेल की त्यांनी याचिका दाखल केल्यामुळे हा निर्णय लवकर लागलाय। ज्या लोकांनी याचिका दाखल केली होती आपल्या आरक्षणाविरोधामध्ये किंवा आंदोलनाच्या परवानगीविषयी, त्यामुळे कोर्टाने सरकारला झापलं आणि सरकार पळत येऊन या ठिकाणी लवकर मागण्या मान्य झाल्या। मग असं असताना जर तुम्ही म्हणत असाल की काहीच हाती लागलं नाही तर पुन्हा जाऊ, पुन्हा लढू, एका दिवसाचा हा संघर्ष नाहीये। सांगितलं की एकदा खाल्लं तर गळ्यात फसतंय, नाहीतर मग देंडाळी लागतंय, त्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे। थोडं थोडं खावं लागतं, त्या पद्धतीचा हा कार्यक्रम आहे। विशेष म्हणजे समाज एक झालेला आहे, समाज एकत्र आलेला आहे। मग असं जर असेल, ओबीसीचे नेते का ओरडतायत, ते का म्हणतायत आपलं आरक्षण गेलं, याचा अर्थ याच्यात राजकारण होतंय का? किंवा जे इकडनं बोलतायत त्यांना ही गोष्ट मान्य नाहीये का? हे मान्यच करावं लागेल, कारण कोणीही करत नसताना या माणसांनी त्या ठिकाणी जाऊन एवढ्या मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत, फुलना फुलाची पाकळी। आणि सामाजिक एक गोष्ट बघितली, सामाजिक दृष्टीने जर बघितलं तर असं लक्षात येतं की मराठा समाज मुंबईमध्ये 5 दिवस ठाण मांडून बसला। ज्याप्रमाणे आदिलशाहीने, ज्याप्रमाणे मुघलांनी मराठ्यांना छळलं, त्याप्रमाणे सरकारने छळण्याचा प्रयत्न केला। तेव्हा मराठ्यांनी युद्धजन्य परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे घरून रसद पुरवली होती, त्याप्रमाणे आमच्या बायका लेकरांनी, आया बहिणींनी चपात्या थापून चटणी टाकून मराठ्यांना मुंबईत पोहोचवल्या, भारताच्या आर्थिक राजधानीमध्ये। आणि हे सगळं मराठ्यांनी करून दाखवलं। मराठ्यांचं आंदोलन अत्यंत यशस्वी झालेला आहे। राहिला विषय कुंभी प्रमाणपत्र मिळण्याचा, हैदराबाद गॅजेटियरचा, जर ते झालं नसेल, त्याच्यामध्ये काही घोळ असेल, त्याच्यामध्ये स्पष्टता नसेल, तर त्यासाठी पुन्हा आंदोलन करता येईल।